नमस्कार, आरोही फ्रान्सिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पापडातील रवा केक बनवणार आहे. त्यासाठी मला साहित्य आहे बघा. ती बोलली बाळा तू कुठे चालला तू तर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट मला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घे बारीक करून घेतलेला रवा आणि डेअरी आहे. तर हे बघा आपण आता 10 मिनिटं ते बघा मला एक पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. मी बघा विसरलो होती घ्यायचं. पाऊण वाटी दूध लागलेलं आहे बघा विसरलेलं आहे पीठ. आता आपण घालणार आहे बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा 1 चमचा. ते छान मिक्स करून घेऊया. आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण मी ते कुकर डबा घेतलाय त्याला तेल आणि मैदा लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बॅटर घालूया. आता आपण थोडा टॅप करून घेऊया. मी अगोदर त्याला तेल आणि मैदा लावला होता डब्याला. इकडे मी कुकर ठेवलेला आहे प्री होण्यासाठी. तर आपण याच्यामध्ये चिट्टी काढून घेतलेली ठेवून द्यायला. आता आपण झाकण लावूया. 35 ते 40 मिनिट आपण केक बेक करून घेणार आहे. गॅस कसा बारीकच ठेवा बनवणार आहे. त्यासाठी मी ते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर आपण पाक बनवूया. मी इथे पातेल ठेवलेलं आहे तर अर्धी वाटी साखर घालूया आणि साखरेच्या वरती येईल तेवढं आपण पाणी घालणार आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅस फास्ट ठेवायचा आहे साखर विरघळेपर्यंत. साखर विरघळली की गॅस आपण बारीक करणार आहे. 5 मिनिट पाक शिजून घेणार आहे. गुलाबजामुन जसं पाक बनवतो त्या पद्धतीने आपण पाक बनवून घेणार आहे. इथे बघा साखर विरघळलेली आहे. आता आपण गॅस बारीक करूया आणि 4 ते 5 मिनिट आपण पाक उकळून घेणार आहे. जास्त पण असं एक तारी करायचं नाही. त्याच्या अगोदरच गॅस बंद करायचा. इथे बघा 5 मिनिट झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपला पाक बघूया. पाक कसं थंड करूनच बघायचा. थोडासा चिकट पाहिजे आपल्याला जास्त पण चिकट नको. अशा पद्धतीने बघा एकदम तार पण नको याला. असं 35 मिनिट झालेले आहे. आपण बघूया केक कसा बेक झालाय तो. बघा कलर पण खूप छान आलाय केकला. नाही एकदम अजिबात चिकटत नाही बघा चाकूला केक. तर आपण गॅस बंद करूया. बघा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. कलर पण खूप छान आला केकला. तेव्हा आपल्याला बरोबर 35 मिनिट लागले केक बेक व्हायला. आता आपण केक थंड करून घेणार आहे. नंतर आपण केक काढणार आहे. एक 20 मिनिट लागतील केक थंड व्हायला. इथे बघा 20 मिनिट झालेले आहेत. आपला केक थंड झालेला आहे. बघा केक किती स्पॉन्जी झालेला आहे बघू शकता. आता आपण काढून घेऊया. अगदी बाजूने काट मोकळे करून घेऊया. या ताटामध्ये आपण काढून घेऊया. थोडंसं टॅप करेल आपला केक निघालेला आहे. छान कलर पण खूप छान आलेला आहे. केकला बघा जाळी पण खूप छान सुटलेली आहे. ती स्पॉन्ज आहे बघा केक. आता आपण याचे क्यूब करून घेणार आहे. त्यासाठी थोडा आपण केक साईडनं कट करून घेऊया. बघू शकता तुम्ही केकला किती छान जाळी आलेली आहे. किती मऊ झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे. कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे. एक बघा तुम्ही सॉफ्ट झालाय. आता आपण याच्यावरती पाक घालणार आहे. ज्यामध्ये आपण पाक घालून घेऊया. केक चांगला 5 मिनिट याच्यामध्ये आपण मुरवून घेणार आहे. इथे बघा आपला केक किती सॉफ्ट झालेला आहे बघा बघू शकता. ती मऊ झालेला आहे बघा. तुम्ही अशा पद्धतीने केक करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.